नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर वेलबद्दल बोलणार आहोत. शोल्डर वेलबद्दल तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओज आधीच पाहिल्या असतील आणि जेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये येता तेव्हा मी अनेक रुग्णांना शोल्डर वेल वापरण्याचा सल्ला देतो. कारण जर तुम्हाला आममध्ये ताकद आणायची असेल तर शोल्डर वेल खूप जलद काम करतो. तो का आणि कसा काम करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की कोणत्या रुग्णांनी शोल्डर वेलचा वापर करावा. शोल्डर वेल वापरण्याची किमान आवश्यकता म्हणजे बोटांचा बंद असणे. जर तुमची बोट बंद होत असतील, काहीतरी पकडत असतील आणि तुमची ग्रिप चांगली असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. जर तुमची ग्रिप चांगली नसेल तर शोल्डर वेल वापरणं कठीण होतं. त्यामुळे जर तुमची ग्रिप असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पहा. जर ग्रिप नसेल तर ग्रिप कशी तयार करायची यासाठी तुम्हाला विज्ञान शिकावं लागेल. चला हे सुरू करूया. तुम्ही ग्रिप तयार केली आहे. जर तुमचा हात उघडत नसेल तर तुमच्या बोटांना उघडा आणि यावर ठेवा. आता तुम्ही माझी हालचाल पहा. मी पेशंटला उचलण्याचा प्रयत्न करतोय. पेशंट हे इतकं करू शकतो, पण त्यानंतरची अडचण या हालचालीत येते. आणि जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलंत तर माझ्या सर्व सांध्यांची, स्नायूंची एकत्रित व्यायाम होत आहे. माझ्या कलाईकडे बघा, ती थोडी बंधली आहे. माझा कोपर बंद होत आहे आणि माझं शोल्डर पूर्णपणे फिरत आहे. म्हणजे जर मी हे असं करत राहिलो तर माझं शोल्डर, कोपर, कलाई, पोट सर्वांचीच व्यायाम होत आहे. त्यामुळे हे करणे सोपे आहे. हे समर्थन करते आणि तुम्हाला मदत करते. आता कोणत्याही शोल्डर वेलबद्दल बोलताना यामध्ये ताकद वाढवण्याचा म्हणजेच याला मऊ बनवण्याचा आणि हार्ड बनवण्याचा एक मार्ग आहे. यावर एक पट्टा असतो ज्यावर एक स्क्रू असतो. मी याला फिरवत राहणार आहे. यासाठी मला थोडा प्रयत्न करावा लागेल. जर आपण याला टाईट करत गेलो तर हे हार्ड होत जाईल आणि आपल्या ताकदमध्येही मदत करेल. तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे शोल्डर वेल खूप आरामात ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्ही अमेझॉनवर जा, क्रंच जा आणि शोल्डर वेल टाईप करा. जेव्हा तुम्ही शोल्डर वेल पाहाल तेव्हा यासारखा दिसणारा कोणताही शोल्डर वेल ऑर्डर करा. हे 1000 ते 1215 रुपयांपर्यंत सहज मिळतं. तुम्ही याला कोणत्याही इलेक्ट्रिशियन किंवा कारपेंटरकडून तुमच्या घरात इन्स्टॉल करून घेऊ शकता. तुम्हाला उठायचं आहे, ब्रश करायचं आहे, याच्या समोर यायचं आहे आणि व्यायाम सुरू करायचा आहे. रुग्णांना समजावण्यासाठी मी नेहमी सांगतो, हे घास काढण्याच्या मशीनसारखं आहे. जसं आपण याला फिरवून घास काढतो तसंच आहे. तर तुम्ही याला इन्स्टॉल केलं आणि तुमची हालचाल सुरू करा. याला करताना तुम्ही गिनू नका किती करत आहात. तुम्ही फक्त वेळ पहा. तुम्ही वेळ पहा आणि तुमच्या वेदना पहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्हाला वेदना होत आहे किंवा थकवा येत आहे तेव्हा तुम्ही याला थांबवा. जेव्हा तुम्हाला थकवा आणि वेदना जाणवत नाही तोपर्यंत थांबू नका. आता काही लोक हे पूर्णपणे फिरवू शकतील, काही नाही. जे नाही करू शकत त्यांच्यासाठी काय करायचं आहे ते मी समजावतो. तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्ही हे पुढे पिछे करायचं आहे. जितकं शक्य असेल तितका वर नेण्याचा प्रयत्न करा. जितकं शक्य असेल तितका मागे नेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची रेंज तयार होते. जर तुम्ही हे इतकं करत असाल तर तुम्ही आमच्या हालचालींना बघा, ती वाढत जाईल. तर मी प्रयत्न करेन. हे फिरवता येईल का? तर हे आज होत नाहीये. हे रोटेशन आज होत नाहीये. हे थोडं चालू आहे. हे हळूहळू वाढायला लागेल. तर तुम्ही काय करू शकता हे बघा. हे घड्याळासारखं आहे. तुम्ही इथे 12 लिहिलं, इथे लिहिलं आणि 1, 2, 3, 4, 5 असं तुमचं घड्याळ तयार केलं आणि त्यानंतर बघा तुमचा हात कोणत्या नंबरपर्यंत जात आहे. तुमचा हात आज 7 पर्यंत जात आहे. उद्या मी त्याला 8 पर्यंत नेईन. परवा 9 पर्यंत नेईन. यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळेल की मी माझी ताकद किती वाढवू शकतो. तर या प्रकारे तुम्ही हे दररोज कराल तर तुमच्या शोल्डरच्या हालचाली लवकरच परत येऊ लागतील आणि एकत्रितपणे सर्व काही होईल. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे करण्याची गरज नाही. फक्त एक व्यायाम करायचा आहे. तो म्हणजे रोटेशनचा. तो रोटेशनचा व्यायाम कसा शोल्डरच्या साठी केला जाऊ शकतो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मी तुम्हाला पुढे चालण्यास सांगतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.